मध्य प्रदेशातून बैतूल रोडने वाहतूक करणाऱ्या वाहनाला बहिर्मती नाकाबंदी करत कार क्रमांक MH21V1489 व 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्यासह होंडा सिटी कार असा 4,96,000 रुपयाचा माल शिरसगाव पोलिसांनी जप्त केला। अवैधरित्या गुटखा वाहतूक होण्याची माहिती मिळताच शिरसगाव पोलिसांनी बहिरम येथे नाकाबंदी करून अचलपूर येथे मोहम्मद नुमान, मोहम्मद कलीम वय वर्ष 31, इर्शाद शेख, मोहम्मद अनीस वय वर्ष 30 दोघे राहणार बुद्धेका चौक अचलपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय अधीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रशांत गीते, अमोल मानतकर, विठ्ठल मुंडे, रशीद शेख, सुधीर राऊत, अजय कुंभारे, ईश्वर प्रसाद बुंदेले, शिरसगाव पोलीस स्टेशन यांनी केले। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाडा।